सर आपलं नाव सांगा. छत्रकुंद लक्ष्मण गायके, राहणार भातोडी, पोस्ट टेंभोर्णी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. तुम्ही आता याला काय काय वापरलं बरं पहिलं? याला कृषी अमृत आणि यशस्वी. हे काकडीची लागवड किती तारखेची आहे? काकडीची लागवड आपली 7 जूनला लागवड होईल. हा जो बेसल डोस दिसतोय हा हे कधी भरलेला आहे? हा पॉलिनेशन चालू झाल्यानंतर. आता हे यशस्वी आहे कृषी अमृत हे. हा हे पॉलिनेशन चालू झाल्यानंतर आपण भरला. हे थोडा लवकर पाहिजे होता. थोडा लवकर पाहिजे होता. हा. पहा ना सर किती मुळे आहे पहा. हे थोडा अजून बरं जिथे खत नाही तिथे मुळी दिसते का? नाही, पलीकडून आतून पहा ना, इकडच्या साईडला पहा. हे काय पलीकडे नाही. हे आपलं फक्त आता हा यशस्वी जिथे भरलेलं आहे हा तिथंच ही कृषी मुळी अमृत दिसते. आणि यशस्वी. हा पहा तुम्ही किती गुच्छ आहे. जिथं पडलेलं आहे तिथंच. ते टाकायला अडचण झाल्यामुळे जरा असं टाकलं गेलं, त्यांनी सगळं टाकत होता आपल्या बेड. आता संपूर्ण बेड टाकायचा होता पण ते टाकता नाही आलं मल्चिंग मध्ये. मग असं बॉक्सातून आपण फेकून दिलं. तर जिथं पडेल तिथं त्याला मुळे सुटल्या. सर आता याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला या शेती वैदिक बद्दल? नाही आता अशी जर आपली काकडी हार्वेस्टिंग होईपर्यंत जर मुळी चांगली चालली हा. तर आपलं बियाणं वाढणारच आहे. आणि जर लवकर काकडी वाढली तर मग बियाणं लवकर खराब होतं. हो म्हणजे सर. पोसत नाही, बियाणं पोकळ भरतं. तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण आता याचा प्रयोग म्हणून सुरुवात केलेली. हा, तसं मिरची टाकलेलं आपण बेसवडच आता लागवडीच्या अगोदर. बरं बरं आणि डबल लागवड करताना सुद्धा टाकू. बरं मिरची कशी आहे मग आता? मिरची नेमकी लागवड झाली. नेमकीच लागवड झाली. 6 तारखेला लागवड झाली. सर आता याची सेटिंग सेटिंग आहे. सेटिंग आहे त्याला. एका याला 6-7 काकडे आहेत. इकडे बी आहे ना काय. आणि याला पोलम बंद होऊन आपले काय 4 दिवस झाले तरी एवढी साईज बनली. 4 दिवस झाले. 4 दिवस बंद होऊन झाले. 4 दिवसात बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या शेती वैदिक बद्दल? या सिटी वैदिकचं आता मी सुद्धा नवीन आहे पण हा. तरी मी सांगू शकतो की 10 गुंठे गवतनी सुरुवात करा. एवढं ठाम सांगू शकतो की मला रिझल्ट दिसले. तुम्ही वापरून पहा, तुम्हाला रिझल्ट आले तर तुम्ही अवश्य पुढे चाला. आणि त्याची गरज आहे सर आज. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद.